रात्रीच्या सुमारास वन विभागाचे काही अधिकारी रात्रीची गस्त घालत होते। गस्त घालत असताना मध्यरात्रीच्या सुमारास एका पुलाखाली त्यांना गाठोडं दिसून आलं। त्यावेळी वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना जे गाठोडं बांधलेलं होतं ते रक्तानं माखलेलं दिसलं। जेव्हा ते गाठोडं उघडण्यात आलं त्यावेळी सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला, कारण त्या गाठोड्यात दुसरं तिसरं काही नव्हतं तर एका तरुणाचा मृतदेह विचित्र अवस्थेत बांधण्यात आलेला होता। त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आलेले होते। या तरुणाला एवढं भयंकर पद्धतीनं मारण्यात आलं होतं की अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली। पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि घटनास्थळी पंचनामा करण्यात आला। त्यावेळी त्या ठिकाणी एक काळ्या रंगाची स्कूल बॅगही आढळून आली। ती स्कूल बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली। त्यानंतर मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला। ज्या प्रकारे मृतदेह आढळून आला होता त्याच्याविषयी ना पोलिसांना माहिती होती ना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती होती। त्यामुळे हा तरुण नेमका कोण, त्याला या ठिकाणी कोणी मारून टाकलं, असं एक ना अनेक प्रश्न वन विभाग आणि पोलिसांना पडले होते। सर्व प्रकरण गंभीर स्वरूपाचं होतं। तरुणाची ओळख पटत नव्हती। त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तरुणाच्या मृतदेहाचे फोटो देखील पाठवले होते, पण कुठेच मिसिंगची तक्रार दाखल झालेली नव्हती। त्यावेळी पोलिसांनी जी स्कूल बॅग सापडली होती त्यामध्ये एक वही सापडली होती आणि त्या वहीवर गृहपाठ लिहिलेला होता आणि एका शिक्षकाने त्यावर स्वाक्षरी केलेली होती। त्याच खाली शाळेचं नाव देखील होतं। त्यानुसार पोलिसांनी ती शाळा गाठली। त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या शिक्षकाची स्वाक्षरी होती त्या शिक्षकाला ती वही दाखवण्यात आली आणि वही दाखवल्यानंतर त्या शिक्षकाने ती स्वाक्षरी माझीच असल्याचं सांगितलं। त्यानुसार त्या विद्यार्थ्याचा पत्ता विचारण्यात आला। त्या विद्यार्थ्याविषयी शिक्षकांना विचारलं तेव्हा तो गेल्या 8 दिवसापासून शाळेतच आला नसल्याचं समजलं। त्यानुसार पोलिसांनी त्या विद्यार्थ्याचं घर गाठलं। त्या ठिकाणी गेल्यानंतर घराला कुलूप दिसलं। त्यामुळे शेजारच्या लोकांकडून त्या व्यक्तीचा त्याच्या पत्नीचा नंबर घेतला। त्यावेळी त्याचा नंबर तर बंद आढळून त्याच्या पत्नीचा मोबाईलची बेल वाजली आणि सर्व प्रकरणाचा इथेच उलगडा झाला आणि 3 आरोपींना उज्जैन येथून ताब्यात घेण्यात आलं। तेव्हा ज्या तरुणाचा मृतदेह होता तो तरुण 900 किलोमीटरचा दूरचा रहिवासी असल्याचं समोर आलं। पण त्याच्या बाबतीत असं का झालं होतं ते आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून मध्य प्रदेश राज्यातील नरसिंहपूर जिल्ह्यातील साहीखेडा येथे घडलेली 29 एप्रिल 2026 रोजी ही घटना घडलेली आहे। 2 सख्या बहिणीचं लग्न एकाच गावात आणि शेजारी शेजारी झालं होतं। त्यामध्ये पहिल्या बहिणीला मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी अरुण ठेवण्यात आलं। नंतर दुसऱ्या बहिणीला 2 वर्षानंतर एक मुलगी झाली, तिचं नाव रिया असं ठेवण्यात आलं। रीना आणि अरुण जसजसे मोठे होऊ लागले होते त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी दोघंही एकाच ठिकाणी अभ्यास करू लागले। बालपण संपल्यानंतर रीना 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती तर अरुण हा 12वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। अरुण हा वयात आला होता, मात्र रीना वयात येणं सुरू झालेलं होतं। रीनाचं 10वीचं वर्ष होतं तर अरुण याचं 12वीचं वर्ष होतं। त्यामुळे रीनाला तिची आई अरुण याच्या घरी अभ्यासासाठी पाठवू लागली। दोघांना अभ्यास करण्यासाठी एकच रूम स्पेशल बनवण्यात आलेली होती। त्यामुळे रीना ही अरुण म्हणजे नात्याने मावस भाऊ असल्यामुळं अभ्यास करण्यासाठी त्याच्या घरी जाऊ लागली आणि रात्री त्याच ठिकाणी झोपू लागली। यामध्ये मात्र एक घोळ असा झाला की अरुण हा जरी त्या नात्याने मावस भाऊ असला तरी रीना झोपल्यानंतर तिच्या शरीराची तो निरीक्षण करत होता, पाहणी करत होता। त्याच्या मनात नात्याचं बंधन तुटलं गेलं होतं। काही काळ निघून गेल्यानंतर अरुण याच्या मनात रीनाविषयी वाईट कृत्य करण्याची भावना निर्माण झाली आणि एक दिवस रीना ही अभ्यासाला आल्यानंतर त्याने त्या दिवशी तिच्याबरोबर कार्यक्रम उरकून घेतला। जो काही प्रकार झाला होता तो अतिशय वाईट प्रसंग होता। मात्र अरुण याने रीनाला विश्वासात घेऊन पुढे आयुष्यात हे असंच असतं म्हणून शांत बसवलं। जो दिवस रीनाच्या आयुष्यात आला होता तो अतिशय भयंकर स्वरूपाचा होता। 2 दिवस तिने याविषयी कोणालाच काही सांगितलं नाही। त्यानंतर तिलाही अरुण याचा स्पर्श आवडू लागला आणि त्यानंतर दोघांच्या मर्जीने सर्व काही सुरू झालं। हे सर्व दोघांच्या मर्जीने सुरू होतं आणि दोघेही अभ्यास करत असतील त्यामुळे त्यांच्याकडे घरच्या कोणाचंही लक्ष नव्हतं। अभ्यासाच्या निमित्ताने रीना प्रत्येक दिवशी जीवनाचा आनंद घेऊ लागली होती। पण हे सर्व करत असताना आपल्याला अडचण येणार नाही यासाठी अरुण हा रीनाला गोळ्या देऊ लागला, कारण जर रीना गर्भवती राहिली तर सर्वच भांडाफोड होईल। त्यामुळे अरुण याने काळजी घेतली होती। त्यामुळे जे काही सुरू होतं ते घरच्यांना माहितीच नव्हतं। मित्रांनो, रीनाच्या लग्नाविषयी घरात विषय निघू लागला तेव्हा रीनाने आयुष्यात मला पायावर उभा राहिल्याशिवाय लग्नच करायचं नाही अशा प्रकारची आट घातली आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी मावस भाऊ अरुण हा सपोर्ट करू लागला। कारण रीनाचं लग्न झालं तर त्याच्याबरोबर कोण कार्यक्रम करणार असा प्रश्न त्याला पडलेला होता। त्यामुळे घरच्यांनी लग्नाचा विषय मनातून काढून टाकला
आणि जसा जसा काळ पुढे निघून जाऊ लागला तसे दोघांमध्ये आनंद घेणं सुरू होतं. रीनाचा जेव्हा वाढदिवस आला त्यावेळेस अरुण याने रीनाला 4 तोळ्याचं गंठण करून दिलं, दागिने करून दिले. कारण अरुण हा काही गरीब घरचा नव्हता, तर त्याच्या बापाचे 4 सोन्याचे दुकान हे नरसिंगपूर परिसरात होते. त्यामुळे करोडची मालमत्ता अरुण याच्या बापाची होती. त्या जोरावर त्याने हे सर्व कारनामे सुरू केले होते. जवळपास 10 वर्षे दोघांमध्ये अशा प्रकारचे संबंध सुरू होते. प्रत्येक वाढदिवसाला अरुण महागातील महागात वस्तू रीनाला देऊ लागला होता. भावाने दिलेली वस्तू असल्यामुळं घरचे लोक देखील काहीच म्हणत नव्हते. एका वाढदिवसाला तर अरुण याने रीनाला 18 लाखाची कार भेट म्हणून दिली. त्यानंतर दोघेही त्याच कारमधून आनंद घेऊन बाहेर पडत होते. जो काही संपर्क अरुण आणि रीनाचा होता तो 12 वर्षापासून सुरू होता. आता रीनाला काहीतरी वेगळं करण्यासाठी इच्छा निर्माण होऊ लागली. त्यानुसार रीनाने सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर एक खातं उघडलं आणि त्यावर रील्स बनवून टाकू लागली. काळ जसा जसा पुढे गेला त्यानुसार रीनाचे फॉलोअर्स वाढले, तिचे सबस्क्रायबर वाढले आणि प्रत्येक रील्सवर कमेंट येऊ लागल्या. त्यामुळे रीना खूप आनंदी होऊ लागली. ज्या प्रकारे अरुणबरोबर संपर्क होता त्याचा संपर्क तोडून आता आयुष्यात दुसऱ्या कोणाला तरी प्रवेश द्यावा असं रीनाला वाटू लागलं होतं. आणि योगायोग बघा, रीनाचे रील्स पाहणारा राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील रील स्टार 32 वर्षीय वीरू जाट तिच्या संपर्कात आला. कारण वीरू हा रीनाच्या प्रत्येक रील्सला कमेंट करत होता. रीनाने देखील वीरू याची प्रोफाईल चेक केली तेव्हा त्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानुसार रीनाने वीरू याच्याबरोबर संपर्क वाढवला आणि याच संपर्कातून रीनाचे वीरू जाट याच्याशी बोलणं होऊ लागलं. अरुणबरोबर तर ती रीना गरम होत होती, मात्र आता तिच्या आयुष्यात तिला नवीन अनुभव घ्यायचा होता. त्यामुळं रीनाने वीरू याच्याशी मैत्री वाढवायला सुरुवात केली. रीलच्या नादी लागलेली रीना आता अरुण याच्याकडे दुर्लक्ष करू लागली आणि वीरूचा जो संपर्क वाढत होता त्याच ठिकाणी ती प्रतिसाद देऊ लागली. 1.5 वर्षाचा कालावधी वीरू आणि रीनाच्या प्रेमाचा झाला होता. त्यावेळी रीनाने वीरू याला नरसिंगपूर या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलं. थोडं तिडकं नव्हतं तर हे 900 किलोमीटरचं अंतर कापून वीरू हा रीनाला भेटायला मध्य प्रदेश राज्यातील नरसिंगपूर या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी रीना ही अरुण याने भेट दिलेल्या गाडीतून पोहोचली आणि त्यानंतर दोघांनी एका हॉटेलचा सहारा घेतला आणि 1.5 वर्षाचा प्रेमाचा गुलकंद शरीर संबंधात विलीन झाला. दोघांनी संबंध केल्यानंतर वीरू हा त्या ठिकाणी निघून गेला आणि रीना देखील तिच्या वाटेने निघून गेली. त्यानंतर 2 ते 3 वेळा वीरू हा रीनाला भेटायला आला. आपण दोघे लग्न करू असं जेव्हा वीरूने मागणी घातली त्यावेळी रीनाने होकार दिला. पण येथे तिची एक चूक झाली. जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा रीनाने तिच्या मावसबरोबर जे काही संबंध होते त्याची माहिती वीरूला दिली. दोघांच्या संबंधातील फोटो असतील, व्हिडिओ असतील ते वीरूला दाखवले, त्याला ते पाठवले. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रीना मावस भावाबरोबर असे करू शकते तर आपल्याबरोबर किती दिवस राहणार असं म्हणून त्याने लग्नाचा विषय न काढता राजस्थानमध्ये पोहोचला. त्या ठिकाणी त्याने व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून रीनाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि याच गोष्टीचा रीनाला राग आला आणि रीनाने मनातील सर्व गोष्टी वीरूला सांगितल्या होत्या. मात्र तो आता ब्लॅकमेल करत असल्याचं रीनानं अरुण याला सांगितलं. त्यामुळे अरुण देखील हैराण झाला. जर व्हिडिओ फोटो व्हायरल झाले तर आयुष्य बर्बाद होईल म्हणून त्याने वीरूला पुन्हा नरसिंगपूर या ठिकाणी 29 एप्रिल रोजी बोलावलं आणि त्यानुसार रीनाने साईखेडा ज्या ठिकाणी ती राहत होती तेथील घरी त्याला बोलवण्यात आलं होतं. शिरताच तिथे आधीच धाबा धरून बसलेल्या अरुण पटेल आणि हरनाम किरार यांनी त्याच्यावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. डोक्यावर वरमे घाव बसल्यानं वीरूचा जागीच मृत्यू झाला. त्या तिघांनी घराचा रक्ताचा सडा पुसून काढला, मृतदेहाचे हातपाय बांधले, तोंडाला टेप लावली आणि प्रेत पोत्यात भरून कारच्या डिक्कीतून जवळपास 200 किलोमीटर दूर म्हणजे रायसेन जिल्ह्यातील एका दरीत फेकून दिलं. आरोपीने दुसऱ्या जिल्ह्यात मृतदेह फेकला जेणेकरून तपास भरकटला जाईल. पण जेव्हा हरनाम किरार याने त्याच्याच मुलाची स्कूल बॅग वीरूचं साहित्य ठेवण्यासाठी आणली होती त्याच बॅगमध्ये त्याच मुलाची गृहपाठेची वही होती. बॅग पोलिसांनी मृतदेहापासून ताब्यात घेतली
आणि संपूर्ण कट कारस्थान या ठिकाणी उघड झालं. मात्र पोलिसांनी चोख तपास करत हत्येत वापरलेली बॅट आणि कार देखील जप्त केली आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण नात्याला मान सन्मान देतो तेच नातं या ठिकाणी भुईसपाट झालं होतं. एका मावस भावाबरोबर जे कृत्य रीना करत होती त्याच कृत्यामुळं तिच्यासह भावाला शिक्षा होईल, पण वीरू संपर्कात आला आणि कायमचा त्या ठिकाणी संपला. त्यामुळे रील्स बनविणाऱ्या तरुणांनो जरा लक्ष द्या. आपण रील्स बनवतो म्हणजे खूप मोठे हुशार झालो असं होत नाही. रील्सचे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर वाढविण्यासाठी आपण काय करतो याचं पण भान लक्षात ठेवा. मित्रांनो, यामधून आपण कोणालाही बदनाम करत नाही अथवा कोणालाही परेशान करत नाही, गुन्हेगारी प्रोत्साहनही देत नाही, पण समाजामध्ये जे काही घडतं ते सांगण्याचा उद्देश आहे. तर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.